तर भावानो, श्री राधाकृष्णांचं दर्शन घेऊन आपण चालू बघा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. मग काय सगळेजण बरोबर गाडीत बसलो निघाली की बघा पुढे गेल्यावर बघती तर काय आपलं मामांचं होतं तिथं बघा क्रमांक 7. मग म्हणलं मामांचं दर्शन तर घेऊन या म्हणले, म्हणून चाललेलं बघा मामांचं दर्शन घ्यायला. मामांचं दर्शन काय एक नंबर क्वालिटीच झालं. मामांचं दर्शन घेऊन निघायचंच म्हणलं, तोपर्यंत इथं माणसाने सांगितलं इथं प्रसाद चालू. मग म्हणलं मामांचा प्रसाद पण खाऊया म्हणलं, दर्शनानिमित्त प्रसाद पण मिळेल म्हणलं. मग आम्ही गेलो बघा मामांचा प्रसाद घ्यायला. प्रसाद काही थोडासा राहिलेला, त्यात सगळ्यांना भुका लागलेला अगोदरच. मग काय ते थोड्याशाच प्रसादावर सगळ्यांनी उडवला भुकणं. मामांचा प्रसाद घेऊन आम्ही गेलो बघा मामांची बकरी बघण्यासाठी. बकरी तर काय सकाळी गेलेली होती म्हणून मामांची आता पिल्लीच बघायची म्हणली. आपल्या मामांची पिल्ली बघितल्यानंतर असं मनाला शांती भेटली बघा, एक नंबरच. मामांची पिल्ली काय एक नंबर असते, ट्रॉली खाली सावलीत बसलेली ती बघा. एवढंच नाही तर तिथे मामांची कुत्री पण होती. मग म्हणलं आता मामांना निरोप देऊन जायचं म्हणलं आता पुढे, म्हणून आता आम्ही चाललोय बघा पुढे. पुढे आलतो बघा आम्ही आता गोंदवल्यामध्ये येऊन अगोदर आपण घेतलं ते आपल्या देवाचं दर्शन घेऊन म्हणलं आता जायचं म्हणलं जरा प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद घ्यायला जातोय आणि बघतोय तर काय एवढी सगळी गर्दी बघा होती बघा. आता म्हणलं काय प्रसाद तर काय भेटत नाही म्हणलं. मग काय कसं तर प्रसाद घेऊन आलो आम्ही आता बाहेर. तर चला भावना आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. सगळ्यांना बाय.